हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. तुम्ही बघत असाल आपण बऱ्याचदा तांदूळ आणि उडीद डाळीचे आपण डोसे बघितलेले आहेत. आपण ते तसे नेहमीच करतो. आज आपण इथे जरा वेगळ्या पद्धतीने डोसे बनवणार आहे. तर त्याच्यासाठी मी साहित्य सांगते तुम्हाला. 2 वाट्या पोहे घ्यायचे आहेत आपल्याला. एकच तुम्ही प्रमाण सेट करा, एकच वाटी किंवा कप. तर स्वच्छ धुवून आपण पोहे घेतलेले 2 ते 3 वेळेला. त्याच्यामध्ये आपल्याला 2 वाट्या रवा घालायचा आहे आणि 1 वाटी दही घालायचं. इथे दही आपण 2 वाट्या घालू शकतो, पण दही खूपच आंबट आहे म्हणून मी 1 वाटी घेतलेलं आहे. आणि 2 वाट्या पाणी घालून आपल्याला हे एकजीव करून असं छान एकजीव करायचं आहे. सगळं मिश्रण भिजेल इतपत पाणी आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं आहे. जास्त पातळ करायचं नाही. आता बघा मी इथे हे झाकून ठेवलेलं आहे. 1 ते 1.5 तास ठेवू शकतो आपण किंवा रात्रीसुद्धा तुम्ही हे मिश्रण तयार करून रात्री झाकून ठेवू शकता. आता ह्याच्यानंतर आपल्याला ह्याचं वाटण करायचं आहे. अगदी आपण डोस्याला करतो त्याच पद्धतीने बारीक वाटण करून थोडं थोडं पाणी घालून अगदी पातळ न करता अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे आपल्याला. बघा आपलं हे वाटण किती असं छान झालेलं आहे. एकही त्याच्यामध्ये कण राहिलेला नाही आहे. तर आपण हे एका बाउलमध्ये काढून घेतो आहे. तर बघा एक बॅच मी करून घेऊन बाउलमध्ये ठेवलेला आहे. आता मी दुसरी बॅच घेतलेली आहे. ह्या एवढ्या मिश्रणामध्ये आपण 35 ते 40 डोसे करू शकतो. बघा हे मिश्रण आपण तयार करून घेतलेलं आहे. थोडं मिक्सरच्या भांड्यात ठेवलेलं आहे मी. जास्त वापरणार नाही. जेवढं आपल्याला डोसे करायचे तेवढंच पीठ घ्यायचं आहे. याच्यामध्ये मी 1 चमचा मीठ, पाव चमचा काळं मीठ घातलेलं आहे आणि थोडा सोडा टाकून 1 चमचा पाणी घालून परत एकदा हे एकजीव करून घेतलेलं आहे. आता मी इथे तव्याला तेल लावून एकदा टिश्यू पेपरने पुसून घेते. त्याच्यानंतर पाण्याचा शिंतोडा मारायचा आहे आपल्याला आणि तो आपण तवा परत एकदा क्लीन करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला 1 ते 1.5 चमचा बॅटर सोडायचं आहे. बॅटर थोडंसं असं आपल्याला पसरवून घ्यायचं आहे. बस इतकंच, जास्त पसरवायचं नाही आहे. बघा आपल्या डोस्याला कशी जाळी सुटत आहे. एकदम छान सुटते. तुम्हाला जराही खाताना वाटणार नाही की हे तांदळाचे डोसे नाही आहेत म्हणून. बघा मी थोडीशी मिरची पावडर याच्यावर स्प्रेड करते आहे. थोडं बटर लावते म्हणजे आपला हा लोणी स्पंज डोसासुद्धा आपण म्हणू शकतो. एका साईडने छान भाजलेलं आहे. थोडंसं मी सोडून घेते तव्यापासून याला. अजिबात तुटत नाही. त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकते आणि थोडंसं त्याला एकाच बाजूने भाजून घेते. बघा किती छान पद्धतीने आपला डोसा झालेला आहे. त्याच्यानंतर मी ही बटाट्याची थोडीशी पातळ भाजी केलेली आहे आणि टोमॅटो केचप सोबत मी हे सर्व केलेलं आहे. बघा तुम्ही डोसा किती मऊ लुसलुशीत झालेला आहे. अगदी तो एका हाताने पण तुटतोय आणि तो अशी बटाट्याची भाजी मी केलेली आहे त्याच्यासोबत मी हे खाते. व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.